सांप्रदायिक महिलांचा तिरस्कार नाही केला, पण महाराज त्यांना थोडं जर पद आलं, नुसतं 1,500 भेटतात तरी ते एवढ्या शायनिंग मारतात. बाबा 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 1,500 आहेच काय महाराज ते, बरोबर आहे का नाही? पण चला, त्याही वेळेस पुतणेनं विडा उचलला आणि सांगितलं, दादा ए दादा, हातभर पोरग मारायला, काल परवा जन्माला आलेलं पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला, यशोदेकडे गेली. यशोदे अगं बाळ झालं सांगितलं नाही, खूप धावपळ होती ग, कळालंच नाही कुठे. आणि जेवढे काही संशय घेतले गेले तेवढे फक्त माझ्या हिंदू धर्मावरच घेतले. बसणारे मंडळी, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, एखाद्या मुस्लिम समाजाच्या मुलासोबत एखाद्या वेळेस मस्जिदमध्ये जा आणि तो नमाज कशी पडतो एकदा फक्त तुमच्या डोळ्यानं पहा. मुस्लिम धर्माचे माणसं नमाज पडत असताना त्यांच्या समोर अल्लाह नावाचा फोटो नाहीये. मुस्लिम धर्माचे लोक नमाज पडत असताना त्यांच्या समोर अल्लाह नावाची मूर्ती नाहीये. मुस्लिम समाजाचे लोक नमाज पडत असताना त्यांच्या समोर अल्लाह नावाचा पुतळा सुद्धा नाहीये. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाही, जगातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या माणसांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. आपले एवढे सुंदर मंदिर असून सुद्धा आपल्या भगवंताविषयी लोक का संशय घेतात मला काही कळत नाही. एक सांगू, बाकीच्या धर्माला काय दोष देऊन फायदा आहे. मी तर नेहमी सांगतो, भगवंताच्या मंदिरात गेलो की हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आतापर्यंत जेवढे काही आरोप झाले, जेवढे काही संशय घेतले गेले, तेवढे फक्त हिंदू ग्रंथावर, हिंदू संतांवर, हिंदू देवतेवर. प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. एक क्लिप मला अशी दाखवा की जगातल्या एखाद्या तरी मुस्लिम धर्माच्या माणसाने कधी अल्लाच्या विरोधात एखादं वक्तव्य केलेलं दाखवा ना. एक क्लिप तुम्हाला नाही पाहायला भेटणार. एक क्लिप तुमच्या मोबाईल मध्ये अशी दाखवा की एखाद्या बौद्ध धर्माच्या माणसाने कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एखादी कमेंट केली, दाखवा एखादी क्लिप. एक क्लिप मला अशी दाखवा एखाद्या ख्रिश्चन समाजाच्या माणसाने कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलला, नाही पाहायला भेटणार तुम्हाला. एक क्लिप मला अशी दाखवा की एखाद्या जैन धर्माच्या साधूविषयी एखाद्या जैन समाजाच्या व्यक्तीने वक्तव्य केलं, नाही महाराज. हे सगळे जेवढे काही चुकीचे लोक जन्माला आले तेवढे फक्त हिंदू धर्मामध्ये जन्माला आले. बसणारे मंडळी, माझे हात जोडून विनंती गड्यानं तुम्हाला, हिंदू धर्माची मान जरी नाही उंचावता आली तरी चालल, पण आपण लोकांनी हिंदू धर्माचं नाव खराब होईल असं कोणतंही कार्य आपल्या हातातून नाही झालं पाहिजेत महाराज. आपल्या धर्माविषयी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजेत. अरे आपल्या आईनं सांगितलं ना, बाळ्या हा तुझा बाप आहे, तर पोरानं डोळे लावून मरेपर्यंत त्या माणसाला बाप म्हणायचं का? आपल्या आईलाच माहित असतं की तुमचा बाप कोण आहे. मग साधू संतांनी जर त्यांच्या अभंगातून, साधू संत तुमचे मायबाप आहे, त्यांच्या अभंगामधून जर त्यांनी हे सांगितलंय ना, तर आपण डोळे लावून साधू संतांवर विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. जिकडं तिकडं आनंद आहे, पण कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाने मिटिंग भरवली, ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य दिले जाईल. पहिला इडा कोणी उचलला होता? पुतना मावशीनं. तुम्ही असं नका समजू की ह्या आताच देवा भाऊच्या लाडक्या आहे. ह्या त्याही वेळेस महिलांना आरक्षण होतच महाराज. पहिला इडा पुतना मावशीने उचललं. भगवंताला पहिलं मारायला जर कोण आलं असेल तर कोण आलं होतं? पुतना मावशी. सरकारला माझी विनंती आहे, यांना अजून 10-15% आरक्षण भेटता कामा. यांना जर अजून 25-30% आरक्षण भेटलं, खरं सांगतो तुम्हाला, तुमच्या माझ्याकडे 2च कामं येणार आहे, चपात्या करायचे आणि धुणं धुवायचे. खरं सांगतोय तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे ना महाराज. अहो पहिले माणसं सरपंच होते, आता बाया सरपंचीन झाल्या. पहिले माणसं आमदार होते, आता बाया आमदारनी झाल्या. पहिले कीर्तनकार होते, आता कीर्तनकार. जिकडं तिकडं महिलांना प्राधान्य आहेच का? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. सांप्रदायिक महिलांचा तिरस्कार नाही केला, पण महाराज त्यांना थोडं जर पद आलं, नुसतं 1,500 भेटतात तरी ते एवढ्या शायनिंग मारतात. बाबा 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 1,500 आहेच काय महाराज ते, बरोबर आहे का नाही? पण चला, त्याही वेळेस पुतणेनं विडा उचलला आणि सांगितलं, दादा ए दादा, हातभर पोरग मारायला, काल परवा जन्माला आलेलं पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केला, यशोदेकडे गेली. यशोदे अगं बाळ झालं सांगितलं नाही, खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. कुठे आहे तुझं बाळ? आता झोपी घातलंय ग, खूप रडत होतं. जगाचा मालक पाळण्यात विचार करतो, माझं बहुलीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. भगवान परमात्मा रडायला लागले. पुतनेने भगवंताला उचललं, दूध पेलं, विष पेलं, पंच प्राण ओढायला लागले. त्यावेळेस पुतना घाबरली. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. देवानं पुतनेला सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत
आणि एकदा का धरलं तर मरेपर्यंत सोडत गोविंदाये नमो नमा. पुतना गेल्यानंतर संप्रदायाचे सर्व मंडळी, दुसरा जो राक्षस आला तो महाबळ भट्ट आलेला आहे. पण माझी एक शंका आहे, ती काही अजून दूर झाली आहे. एका मोठ्या महात्म्याने सांगितलं, त्याच्यामुळं माझी शंका निरसन झाली की 18,000 श्लोक भागवतामध्ये. बाबा किती आहे? 18,000 श्लोक. आता आम्हाला जे आहे त्या शंका तुम्हीच निवारण करू शकता. मग 18,000 श्लोक जर भागवतामध्ये आहे, दशमस्कंदामध्ये कोणत्या श्लोकामध्ये महाबळ भट्टाचं वर्णन आलेलं नाहीये? अण्णा आहे ना अण्णा, भागवतामध्ये कुठं सुद्धा महाबळ भट्टाचं वर्णन आलेलं नाहीये. मग भागवतामध्ये जर महाबळ भट्टाचं वर्णन आलेलं नाहीये आणि आपले भक्त शिरोमणी नामदेवराय जर सांगत असेल, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे. मग प्रश्न 2 आहे, आपण पहिलं भागवत खरं मानायचं का नामदेवरायचं प्रमाण खरं मानायचं? हा प्रश्न मी एका चांगल्या भक्तिवान वारकऱ्याला विचारला होता. म्हणलं सांगा, 5,500 वर्षापूर्वी हे सर्व जग व्यासांचं उच्चिष्ट आहे, आणि मग का त्या व्यासाने जे भागवत लिहिलंय त्या भागवतामध्ये जर महाबळ भट्टाची कथा नाहीये आणि नामदेवराय वर्णन करतात, त्याने जो भाव काढला तो खूप सुंदर आहे. म्हणजे व्यासांनी जे भागवत लिहिलंय ते समाधी अवस्थेमध्ये त्यांना जे जे दिसलं तसं गणपतीरायाने त्याचं काय केलंय? लिखाण केलंय. पण नामदेवरायाने समाधी अवस्थेमध्ये चरित्र नाही लिहिलेलं. नामदेवरायाने समाधी अवस्थेमध्ये चरित्र नाही लिहिलं. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, आणि संप्रदाय सकळाचा येथोनिया. अजून तुम्हाला सांगतो, आमच्या प्रदीप महाराज बनकर गेल्या 7 दिवसापासून एकही दिवस पडी नाहीये, दररोज सुंदर असं गायन करतात. त्यांचं गायन ऐकल्यानंतर बसणाऱ्या लोकांना वाटत असेल काय सुंदर गातो हा मुलगा, काय त्याच्या आवाजाची लकप आहे. पण खरं सांगा, तुम्ही 2 तास गायन ऐकलं की नाही त्यांचं? 7 दिवस ऐकता. पण चिलू बाळ हा किती विचित्र आहे. चिलू बाळ किती भांडण करतो हे तुम्हाला जास्त माहित आहे का मला जास्त माहित आहे? हा, मला का? तुम्ही फक्त 2 तासापुरतं त्याचं गायन ऐकलंय, बरोबर आहे का नाही? किती सुंदर गातोय आमचा चिलू, सुंदर गातोय, तुम्ही 2 तासच ऐकलं. पण नंतरचे 22 तास तो माझ्या सोबत आहे. म्हणजे तो कसा वागतो, काय बोलतो, किती भांडण करतो हे तुमच्यापेक्षा कोणाला माहिती आहे? मग त्या वारकऱ्यांनी जे उत्तर दिलंय, व्यासापेक्षा सुद्धा वारकरी संप्रदायाला नामदेवरायचं प्रमाण गाह्य धरलं पाहिजे. विठाला विठाला अनेक राक्षस मारले, आता जगाचा मालक रांगायला लागला. रांगत रंगनी चोर धावनी धरी सुद्धा एक सुंदर गवळ नामदेवराय सांगतात. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान